हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. काल एक मित्र भेटला आणि तो 3-4 वर्ष इयर डाऊन झालेला एका वर्षामध्ये. म्हणजे फर्स्ट इयरलाच तो 3-4 वर्ष इयर डाऊन झाला. आणि तो असं म्हणत होता की पहिल्याच वर्षी ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यानं, कुठं ॲडमिशन घेतले, काय घेतलं, त्याचं नाव काय काय सांगत नाही, पण ज्यावेळेस पहिल्या वर्षी त्यानं ॲडमिशन घेतलं कॉलेजमध्ये, त्यावेळेस त्याला तिथली मुलं, त्याची मित्र कॉलेजमधली किंवा मेसवाली इव्हन आणि शिक्षक, तो सांगायचा की ते असे म्हणायचे की मला पहिल्याच वर्षी तुझं काय काम नाही, तर तुझ्यासाठी नाही डिग्री, तुला होत नसतंय, तू दुसरीकडे कुठं तर BA-BCOMला ॲडमिशन घे, असं म्हणायचे. तरी पण म्हणला मी तसंच ॲडमिशन तिथं घेतलं आणि केलं. तर 3-4 वर्षात एकही सब्जेक्ट निघालेला नाही आणि तो इयर डाऊन झाला. तर नॉर्मल बोलत होता, चांगलं बोलत होता, ठीक बोलत होता, बोललेलं ऐकत होता. परत त्यावर्षी तो प्रश्नाचे उत्तर देत होता. तर मी त्याला विचारलं की बाबा काय अडचण आहे, नेमकी काय अडचण आहे तुला, काय ध्यानात वगैरे राहत नाही किंवा लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काय अडचण आहे? लिहिता येते, वाचता येते? हा म्हणला, तू लिहिता येते, वाचता येते, काय अडचण नाही म्हणला. मग घरीच होता तो, मी तिथनं घरापासून येत होतो. तर त्याला म्हणणं काहीतरी एखादं सिलेबस बुक आहे का, किंवा एखादं पुस्तक असेल तर घेऊन ये बुक तुझ्या डिग्रीचं, आपण बघू तुला काय अडचण येते. तर घेऊन आला तो. एक पुस्तक आणलं आणि एक नॉर्मल सिलेबस बुक होतं, म्हणजे प्रॉपर सिलेबस बुक नव्हतं, पण एक ओव्हरव्ह्यू दिला त्यांनी त्यांच्या डिग्रीचा. तर त्याला म्हणलं वाच, एक लाईन वाच म्हणलं त्यातली. तर त्याने एक लाईन वाचली त्यामधली, आणि एक लाईन वाचली, त्याला म्हणलं या लाईनचा अर्थ सांग म्हणलं. सिम्पल लाईन होती, काय डेप्थमध्ये नव्हती, जनरल डिस्क्रिप्शन होतं फक्त एका सब्जेक्ट. तर त्यानं लाईन वाचली, व्यवस्थित वाचली, काय अडचण नव्हती त्यामध्ये. पण त्यानं लाईन वाचल्यावरती मी विचारलं की बाबा ह्या लाईनचा अर्थ सांग म्हणलं, ओव्हरव्ह्यू. प्रत्येक शब्दाचा किंवा प्रत्येक याचा नाही अर्थ आला तरी चालेल, पण ओव्हरव्ह्यू सांग ही लाईन काय म्हणते. तर तो म्हणला मला या लाईनचा अर्थ समजत नाही, आणि कुठल्याही प्रकारच्या लाईनचा किंवा वाचलेला अर्थ समजत नाही. मग मी म्हणलं अभ्यास कसं करतोय, तर म्हणला हे सगळं मी हे असं वाचतोय, रट्टा मारतोय आणि ध्यानात ठेवतोय म्हणलं, आणि तेच पेपरमध्ये लिहितो. तर असं करण्यानं अभ्यास नाही होणार आणि काहीही कळणार नाही. तर त्याला मी सांगितलं तुझी काय अडचण, म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तुला येणार नाही किंवा काय तुझ्याच्यानं होणार नाही, तू BA-BCOMला ॲडमिशन घेतलं पाहिजे, असं काही विषय नाही. तर तुला इंग्लिशची अडचण आहे, इंग्रजी तुला येत नाही. कमीत कमी कोणत्याही डिग्रीत ॲडमिशन घेताना किंवा कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घेताना त्या सब्जेक्टमध्ये आपण जे रीड करतो, वाचतो, त्याचा अर्थ समजला पाहिजे. जर अर्थ नाही समजला तरी काय उपयोग आहे? रट्टा मारून किती रट्टा मारून, प्रत्येक सेमिस्टरला नवीन सब्जेक्ट येतात, रट्टा मारणं एवढं पॉसिबल नाही आणि त्याचा काही उपयोग पण नाही. तू इंग्लिशची थोडी तयारी कर. इंग्लिशची तयारी म्हणजे काय, जनरली सगळे सांगतात शब्द पाठ करायचे वगैरे, काय शब्द वगैरे पाठ करायची गरज नाही, शब्द पाठ करायचे नसतात, त्यानं कधी इंग्लिश येत नसतं. जनरली न्यूजपेपर घ्यायचा किंवा कोणतंही जर्नल जे इंग्लिशचं मटेरियल आहे ते घ्यायचं आणि ते रीड करायचं. नॉर्मल इंग्लिश पेपरमध्ये नॉर्मल शब्द असतात ते रीड करायचे. जे पण शब्द येत नाहीत त्यामध्ये, जेव्हा अडचण येते, नॉर्मल छोटे छोटे व्हॉट, इज, वेअर हे शब्द कळतात, पण जे शब्द अवघड आहेत, कळत नाहीत, ते शब्द डायरेक्ट गुगलवरती सर्च मारायचे आणि त्याचा मिनिंग हिंदी मराठीमध्ये बघायचं. असं करत करत 1 महिना 1.5 महिना ही प्रोसेस केली तर वाचायपुरतं नॉर्मल इंग्लिश येतं. नाही बोलता आलं तरी ठीक आहे, नॉर्मल इंग्लिश येतं, नो प्रॉब्लेम. तर त्याचा फक्त हा प्रॉब्लेम होता, आणि हा प्रॉब्लेम असल्यामुळे तो 3-4 वर्षी इयर डाऊन झाला आणि पूर्ण कॉन्फिडन्स गेलेला होता. आणि नॉर्मल गोष्ट आहे ही, खेड्यातल्या पोरांना नाही इंग्लिश येत,
आणि नाही इंग्लिश येणं ही काही लई मोठी गोष्ट नाही. 1.5 महिना तुम्ही ही गोष्ट करा फक्त. पेपर वाचायचा, कुठलीही गोष्ट एखादी बॉटल असेल, एखादं वहीचा कवर असेल, काही असेल तिथं जी इंग्लिश असेल ते इंग्लिश थोडं वाचायचं. जी शब्द येत नाहीत ती शब्द गुगलवरती सर्च मारायचे. एवढंच करायचं. शब्द पाठ करायचे नाहीत. कधीच शब्द पाठ करायचे नाही. तुम्ही ते वाचाल, तुम्हाला ती गरज पडेल. शब्द येत नाही, ज्यावेळेस तुम्ही सर्च मारसाल त्यावेळेस तो शब्द ध्यानात राहील. ओके, धन्यवाद.